पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील भडगाव व पाचोरा शहरात अमोलभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश बापू शिंदे यांच्या सहकार्याने अद्ययावत असे अटल भाजप कार्यालयाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश मामा भोळे होते। त्यांच्या समवेत व्यासपीठावर खासदार उन्मेशदादा पाटील, विधान परिषदेचे आमदार चंदूभाई पटेल, आमदार मंगेशदादा चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पाचोरा तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, भारतीय जनता पक्षाचे भडगाव तालुका अध्यक्ष अमोल पाटील, पोपट तात्या भोळे, सदाशिव आबा पाटील, भाऊसाहेब डीएम पाटील, बंसीलाल पाटील, करण पवार, सतीश बापू शिंदे, कांतीशेठ जैन, मधुभाऊ काटे, वसंत गायकवाड, नंदूबापू समोशी, सचिन पानपाटील, कृष्णेश्वर पाटील, सोमनाथ पाटील, श्रावण पाटील, गोविंद शेलार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। बघूया या प्रसंगी गिरीशभाऊ महाजन काय म्हणाले। पाचोरा आणि भडगाव या दोन्ही तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो। आपले सर्वांचे लाडके युवा नेते अमोलभाऊ यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने निमित्त साधून आपण कार्यालयाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। म्हणून सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने अमोल भाऊंनाही शुभेच्छा देतो। त्यांचं आता पुढचं जे आयुष्य राजकीय ते भरभराटीचं जावं, आपल्या मनामध्ये आहेत त्या सगळ्या आपल्या आकाशा या पूर्ण होत अशी शुभेच्छा मी त्यांना देतो। राजू मामा कुठातले शेर सांगत होते, त्यांना तो आठवणार नाही। तो शेर असा होता की न रहा चांद सितारों का मैं मोहताज कभी, न रहा चांद सितारों का मैं मोहताज कभी, अपने मेहनत के मैंने सदा उजाले देखे हैं और तस्करा लकीरों का उसने वही छोड़ दिया जब नजुर्मा ने मेरे हाथों में छाले देखे। मी माझ्या मेहनत सगळे केलेलं आहे। ज्योतिष वगैरे काय नाही, ज्योतिषाने माझा हात बघितला, आपण हातावरचे सगळे घट्टे बघितले आणि त्याने हात तिने सोडून दिला की बाबा एवढी मेहनत तू केलेली आहे, एवढे तुझ्या हाताला घट्टे पडलेले आहेत, तुझा हात मी काय बघू, तुझ्या मेहनतीने तू सगळे उभं केलं आहे, निर्माण केलेलं आहे। तसा आमचा युवा नेता अमोल भाऊ, खरं म्हणजे सोना परीस एकावर बरीच चर्चा झाली। खरं म्हणजे राजकारणामध्ये मी असा कधी चुकत नाही, पण यावेळेला चुकलोही मान्य करतो, तो प्रामाणिकपणे कबूल करतो। तेव्हा तो बरोबर आहे साथीदार, तुम्हाला मान्य असेल मला वाटतंय। माझं जजमेंट कधीच चुकत नाही, मी आकडा सांगतो फिट काढतो एकदम। मी डोळ्याला सांगितलं तर 50 तर 50 झालं, 51 होत नाही ना, 49 होते। मग आमचे मित्र गोटे मला म्हणता यानं मशीनच फिट केलं म्हणतात। भाऊ ग्रामपंचायती मी सांगून टाकणार म्हणून मला असं वाटतं की यावेळेला थोडं माझं गणित चुकलं आणि त्यामुळे अमोल भाऊंना थोडं बाजूला राहावं लागलं। ही चूक माझी मी मान्य करतो, परंतु पुढच्या वेळेला आता ही चूक होता कामा नये, नुसती चूक होता कामा नये। म्हणजे असं नाही तर जिल्ह्यामध्ये सगळ्यात नंबर 1 टेक्नॉलॉजी जागा कोणती असेल आणि ती असेल याची मला पक्की खात्री आहे। ज्या पद्धतीने अमोल भाऊ काम करतायत, मेहनत करतायत, सगळं संघटन करतायत, पक्ष वाढवतायत, सगळे सहकारी आपली मदत करतायत, सहकार्य करतायत, युवांना सगळ्यांना एकत्रित करतायत। त्यामुळे या बाबतीमध्ये कोणाला सांगायची गरज नाही की पुढच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये काय होणार आहे, हे कोणा ज्योतिषाची गरज नाही, ते आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे। आणि म्हणून त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या मेहनतीमुळे, कार्यकर्त्यांच्या सहकार्य आहे, आशीर्वाद आहे, एक चांगली टीम आपली या ठिकाणी उभी राहिलेली आहे, एक चांगली टीम उभी राहिलेली आहे। म्हणजे कुठे अनेक तालुक्यामध्ये मी फिरतो, पण खरंच सांगतो इथे अतिशय चांगली टीम, एक टीमवर्क असलेली टीम या पाचोरा तालुक्यामध्ये, भडगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी उभी राहिलेली आहे। येणाऱ्या पुढच्या निवडणुका आहेत, आता मार्केट आपलं आहे, बरोबर आहे, पण आपल्याच या ठिकाणी लोक होते, पंचायत समिती आपली होती, अजून आहे, नाही म्हणजे अजून तिला वेळ आहे, अजून सभापती आपले आहेत, आपली चांगली संख्या त्या ठिकाणी आहे, नगरपालिका थोडी उठलेली आहे ती आपली नाही आहे। पण तो पुढच्या आगामी ज्या निवडणुका आहेत, ज्या आता होऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये निश्चित मी आपल्याला सांगतो की सगळा बोलबाला, सगळा विजयाचा झेंडा हा भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी आहे।
100% 96 ग्रामपंचायती आपल्या आहेत. हो 96 आहेत. या सगळ्या कार्याची सुरुवात आपल्याला ग्रामपंचायतीपासून करावी लागेल मित्रांनो. मी गेले 30 वर्ष लांबलेला आमदार आहे, 6वी टर्म आहे माझी, पण मी कधी एकही ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष केलं नाही. अगदी 300-400 मताची असेल, सगळ्यात छोटी असेल, पण ती आपल्याला कशी जिंकता येईल. म्हणजे तिने 105-106 पैकी जवळपास 100-101-102 म्हणजे 3-4 सोडल्या अशा चुटमुट, तर जवळपास 98% ग्रामपंचायती ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. आपल्या आहेत. पंचायत समिती कोण आपल्या आहेत, जिल्हा परिषद 1-2 जागा सोडली एखाद दुसरी तर त्या आपल्या आहेत. मार्केट कमिटी 100% आपली आहे. शेतकरी संघ सगळं आपला आहे. नामनेरची नगरपालिका 28 जागा आपल्या आहेत. शेतजोडणीच्या 19 पैकी 13-14 जागा आपल्या आहेत. 4 घरून उभे होते, 4ची 4 खाली पडले, एकही रोड निवडून आला नाही, काहीच नाही. सोसायट्या तेवढ्या 100 पैकी 100 असतील तर 98 सोसायट्या आपल्या आहेत. ठेंगे सोसायटी आपल्या आहेत. अगदी खालून सगळ्यापासून आपल्याला जावं लागतं. हे असं नाही की खासदार आपला धरा आमदार आपला सगळं खाल्यापासून, असं नाही. त्याचा बेस आहे, पाया आहे. आपण इमारत उभी करतो, आरसीसी फुटिंग चांगलं घ्यावं लागतं, त्यात चांगलं स्टील टाकावं लागतं. पूर्वी पायाचे दगड असायचे ते मजबूत घ्यावे लागतात, तिथे चांगलं काम करावं लागतं. त्याची चौडाई किती, वरती केवढी इमारत उभी राहणार आहे ते बघावं लागतं. पाया मजबूत असेल तर इमारत, तो कळस. पाया जर डगमग असेल तर मग कळस वरती डगमग करता हवाली काय कवा पडीन कवाही सांगता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आधी सोसायट्या असतील, ठेंगे सोसायट्या असतील, आपले खरेदी विक्री संघ असतील, मार्केट कमिट्या असतील, सरपंच असतील, पंचायत समिती जिल्हा परिषद असेल, या सगळ्या 100% आपल्या असल्या पाहिजे. 100% आपल्या पाहिजे. मी 6 वेळा निवडून देतोय, सगळे कार्यकर्ते 100% निवडून येत आहेत. त्याचं गमक हेच आहे, त्याचं कारण हेच आहे की अतिशय खालच्या निवडणुकीपासून आमचं बारीक लक्ष, अतिशय बारीक लक्ष. एखाद्या ठिकाणी 11 सदस्य, एखादा सदस्य गेला, वारला, झाला, पण ती सुद्धा जागा आपली कशी येईल त्यासाठी आम्ही पूर्ण नियोजन त्या ठिकाणी करत असतो. पूर्ण एक मताचा हिशोब करत असतो आणि त्यामुळे मग आपल्याला सगळ्या जागा जिंकता येतात. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही ज्या सूचना दिल्यात आणि हे करत असताना मतदार आपला असला पाहिजे, मतदार नोंदणी आपली झाली पाहिजे. समोरचे लोक मतदार नोंदणी करताना आपण नुसतं म्हणलं की आपलं जोरात काम चाललंय, हाय अमोल भाऊ इथे, हाय आपले प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी इथे, तसं होणार नाही. माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी ही आपण नोंदणी केली पाहिजे, आपण नावं वाढवले पाहिजेत. एकही नाव 18 वर्षाच्या खालचं सुटणार नाही, जे नियमात बसतं त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. हे केलं तर आपण मतदानाच्या वेळेला एकेका मतदाराला कुठून मतं आणतो. ग्रामपंचायतीचा कुठे असू द्या, गुजरातला असू द्या का सुरतला असू द्या का तिकडे कर्नाटकला असू द्या, एक मत आपल्याला आणावं लागतं. त्याचा भाडा खर्च करावा लागतो, त्यांना बस पाठवायला लागतात 5-25 असतील तर. मग आपण जर घरचे 4 मतं वाढवले तर वाईट काय, बिना खर्ची. फक्त आता थोडी मेहनत करायची आहे, आता फॉर्म भरायचा आहे, नावं टाकून घ्यायचे आणि त्यासाठी मला वाटतं सगळ्यांनी आतापासून मेहनत करायची आहे. फोटो आता कंपल्सरी झालेला मामाने सांगितलं. फोटो नसेल तर तुमचं नाव असेल पण तुम्हाला मतदानच करता येणार नाही. आता खूप ट्रान्सपरन्सी आहे, पारदर्शकता आहे. गडबड होऊ नये, घोटाळे होऊ नये म्हणून अनेक कृत्य त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने सुरू केलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांच्या आहेत. आपण या ठिकाणी बसले प्रमुख कार्यकर्ते आहोत. चंदूभाई म्हणाले की आपण 1-1-2-2 लोक आणले तर 1-1-2-2 वाले नाही, 1-1000 वाले लोक बसले तिथे. चंदूभाई तुम्ही म्हणालात बोलताना, ठीक आहे, तुम्ही म्हणला की तुम्ही 1-1-2-2 लोक जोडा, 1-1 लोक 2-2 लोक जोडणार नाहीये. मी सगळ्यांकडे बघतोय हे 1-1000 लोक जोडणार आहे, ते 100 असेल तर 1 लाख मतं उभे करतील निवडणुकीला काळामध्ये. असं ताकद असलेले लोक तुम्ही. ही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आहे, बैठक म्हणजे आपला कार्यक्रम आहे आणि म्हणून मला वाटतं की आपली जबाबदारी ही खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुढच्या भविष्यामध्ये सगळे पदाधिकारी, सगळ्या संस्था या आमच्या ताब्यात कसे राहतील, त्यातून आम्हाला लोकांची चांगली कामं कशी करता येतील, शेतकरी संघ आहे, मार्केट कमिटी आहे, यातून त्यांना न्याय कसा देता येईल, नगरपालिकेच्या माध्यमातून चांगली कामं कशी करता येतील, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगली कामं कशी करता येतील, हा दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला ही कामं करायची आहे. खुर्ची मिळाली म्हणजे नुसती खुर्ची उभवायला आपण नाही, नुसती आम्हाला खुर्ची पाहिजे, नुसते पदं पाहिजेत असं समजण्याचं अजिबात कारण नाही, अजिबात नाही. आपण देशाचे पंतप्रधान बघतो आहोत, मोदीजींकडे आपण बघतो आहोत, काय चाललंय देशामध्ये. खूप वेळ मला नाही, मला अजून रावेर, यावल, फैजपूर, सावदा आणि 10-5 ठिकाणचे कार्यक्रम आहेत. 2-2.5 तास गाडी आपली लेट चाललेली आहे. मीच लेट आलो, तुम्हाला की 2 नाही, घरीच गर्दी एवढी होती, काही करता येत नव्हतं, तिथं येत नव्हतं. आज काय चाललंय देशामध्ये. परवा पोटनिवडणुका झाल्यात, बिहारच्या निवडणुका झाल्यात, सर्व देशामध्ये बोलबाला भाजपचाच.
आपण बघितलं असेल, अनेक अंदाज वर्तवले गेले. बिहार गेलं 90 येत नाही, कोणी म्हणे 80 येत नाही, कोणी म्हणे 70 येत नाही. सांगितलं सगळ्यांनी. आम्ही तोड उतरून बसलो होतो. मग तसं बिहार गेलं अजून परत काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याला जोरात शिवसेनेवाल्याला डेंगा पिडायला बरं आहे. पण झालं उलट मित्र. स्पष्ट बहुमत आपल्याला मिळालं. 4-4 वेळा निवडून सोपं नाही. अँटी इन्कम असते, थोडासा विरोध असतो, लोक कंटाळतात. नितीश कुमार जे आपले मित्र पक्षाचे होते त्यांच्याबद्दल खूप अँटी कंपल्सी होती, खूप अँटी कंपल्सी. मी तुम्हाला खरं सांगतो, लोक सगळे म्हणते भाजप वेगळे लढा, पण आपण शब्द दिलेला होता. ते आपले मित्र होते. आपण तेव्हा डिक्लेअर केलं होतं की नितीश कुमार आमचे पुढचे मुख्यमंत्री राहतील. आपण शब्द दिलेला होता. आपण पाठीत खंजीर खुपसणाऱ्यापैकी नाही आहोत की सांगायचं काही करायचं काही. ही आपली संस्कृती नाहीये. अनेक लोक म्हणले, शिवसेनेचे काय म्हणले, आता त्यांना कळेल नितीश कुमारांना पुढे काय होतं. पुढे मागे काय नाही. पंतप्रधानांनी परवा सांगितलं हमारे नेता नितीश कुमार आहे, आमच्या आघाडीचे. ते ज्या देशाचे मुख्यमंत्री, बिहार राज्याचे मुख्यमंत्री होतील. आणि त्यात आपण करतो. आपली ती संस्कृती नाही. पाठीत खंजीर खुपसायचं कल्चर आपलं नाही. ते ज्यांचं आहे ते असं म्हणतायत. ते दुर्दैव आहे. आज खरं म्हणजे लोक सगळे परेशान आहेत. शेतकरी परेशान आहे, विद्यार्थी परेशान आहे, नोकरदार परेशान आहेत, विजेसाठी लोक परेशान आहे, खतासाठी लोक परेशान आहेत. 2-2-3-3 महिने ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. काय चाललंय राज्यामध्ये? कपाशी कोणी घेत नाही, मका कोणी घेत नाही. मागच्या वर्षी कोणी खरेदी केली नाही. 800-900 रुपये आम्हाला मका, 1800-1850 रुपये आम्ही किंमत आहे केंद्राने दिलेली. पण सरकार काही करायला तयार नाही. कापूस आमचा घेत नाही, धान आमचं घेत नाही, तूर आमची घेत नाही, हरभरा घेत नाही. घेतले तर पैसे देत नाही. थोडंफार 10% घेतलं तर काय चाललंय? शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू. बियाणं दर्याला बोगस बियाणं दिलं, उगलंच नाही. उगलं तर शेंगाच नाही. कर्जमाफीच्या घोषणा फोल ठरल्या. गारपीट झाली, पाऊस झाला, अतिवृष्टी झाली. गेल्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, एका वर्षामध्ये आपल्या खात्यावर किती वेळा मदत पडली देवेंद्र मुख्यमंत्री असताना. आणि आज किती वेळ आली? काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही. एकेका युरियाच्या थैलीसाठी आपल्याला रात्र पोगट टाकून शेतकऱ्याला झोपावं लागलं दुकानाच्या बाहेर. 5 वर्षाला असं कधी झालं? ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीमध्ये तुम्हाला कधी वाट बघायला लागली की 4 दिवस 8 दिवस ट्रान्सफॉर्मर आलं नाही म्हणून? तुमच्या गावात वीज आली नाही म्हणून? गावातला ट्रान्सफॉर्मर गेलं तर 15 दिवस गावात घरात आहे दिवाळीमध्ये. पण या सरकारला काही घेणं देणं नाही. ऑइल नाही, रिपेअरला पैसे नाही, कुठला केबल नाही, तार नाही, ट्रान्सफॉर्मरच मिळत नाही. मला वाटतं गेल्या 25 वर्षामध्ये पुढच्या म्हणजे असं सरकार एवढं बोगस येणार नाही. एवढं बोगस काम हे सरकारमध्ये चाललेलं आहे. 3 लोकांचं सरकार आहे. कोणाला बोलावं, कोण मालक आहे काही समजत नाही. मुख्यमंत्र्यांना मी 100 पत्र टाकले असतील, एका पत्राचं उत्तर नाही, एकही पत्राचं उत्तर नाही. वीज मंत्र्यांना 10 वेळा सांगितलं हा देखेंगे करेंगे. हा असं तुमच्याकडे असं आहे कुठं? आता असं तर काय करत. बावनकुळे आपले मंत्री होते. एकच महिना लागला फक्त आपल्याला लोड शेडिंग घालवायला. किती लोड शेडिंग होतं पूर्वी? 5 वर्षापूर्वी आपलं सरकार, याच्यापूर्वी 6 वर्षापूर्वी आपलं सरकार आलं. बावनकुळे मंत्री बनले. एका महिन्यात 2 महिन्यामध्ये सगळं लोड शेडिंग आपण गायब केलं. रात्री लाईन यायची, गायब व्हायची. पुढे शेतामध्ये रात्री लाईन यायची. बरोबर अभ्यास करता येत नव्हता, झोपता येत नव्हतं. आपल्या घरात काही झालं? पण आता काय चाललेलं आहे? काय अवस्था झाली आहे? आरक्षणाचा प्रश्न, मराठा आरक्षण प्रश्न आपण मार्गी लावला. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये काही लक्ष दिलं नाही. सगळे 3-13 वाजले. आता नोकर भरती होत नाहीये, विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाहीये, ऍडमिशन होत नाहीये. सगळं राम भरोसे काम चाललेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं इतकं बेजबाबदार सरकार हे राज्यामध्ये पहिल्यांदा आलेलं आहे. पहिल्यांदा कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तेच विरोधी पक्षाचे देवेंद्रजी 36 जिल्हे फिरताय. मुख्यमंत्री म्हणतात मी कॉम्प्युटरवरून पाहतो. काय पाहतो कॉम्प्युटरवरून? एक मंत्री बाहेर निघत नाही, कोणी बाहेर यायला तयार नाही. आणि गरजेला मात्र मोठ्या मोठ्या करायच्या. काय चाललंय? भाषण करून उपयोग होतं मित्र, काम करावं लागतं. तुम्हाला माहित होतं मी मंत्री होतो, नाशिकमध्ये पूर आला, मोठीमध्ये फिरलो. कर्नाटकमध्ये पूर आला, 11 दिवस 12 दिवस मिलिटरीचे 3 विमानं मागवले, 5-6 ट्रक मेडिसिन भरलं, 100 डॉक्टर घेतले. पाण्यात नावेत बोटीत फिरून फिरून सगळ्या त्या ठिकाणी लोकांची शुश्रूषा आम्ही केली. त्यांना तपासलं, इंजेक्शन दिले, गोळ्या दिल्या, त्यांच्यावर उपचार केले. त्या महामारीमध्ये 12 दिवस मी स्वतः तिथे होतो. तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला टीव्हीवर दाखवलं. सोलापूरमध्ये, आपल्या सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये महापूर आला. 1-2 किलोमीटर 10-12 फूट पाण्यामध्ये मी पोहत गेलो. तुम्ही बघितलंय? बघितलं की नाही?
तर मी खोटं सांगतोय माझ्या मनातलं. तुम्ही टीव्हीवर बघितलं, वर्तमानपत्रात वाचलं. क्रोकोडाईल पार्क होता, मगरमच्छी कॉलनी होती, घरामध्ये मगरमच्छ बसले दाखवतो रे, हे बघा मगरमच्छ. आम्ही त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 2 जण, आम्ही एक तर मिलिटरीचा कॅप्टन 28 वर्षाचा, मी तिथला SP 28-30 वर्षाचा. त्याला म्हटलं चलो भाई साहब, माझ्या म्हटलं क्या होता है, चलो मैं आगे तुम पीछे. गेलो एवढ्या पाण्याच्या उलट्या प्रवाहात पोहोच गेलो की नाही. आता हे कुठे गेले, गुडगावर पाणी त्याचं पाहिलं कोणी, त्याचे बुटही ओले झाले, काहीच नाही, काहीच करायचं नाही. फक्त पहा आम्ही कसं करतोय. आम्ही काय करताय तुम्ही, इकडे लोक मरताय, त्यांना ऑक्सिजन नाही, त्यांना गोळ्या नाही, त्यांना हॉस्पिटल नाही, त्यांना कॉट नाही. आणि काय केलं तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये, परत गौरव करून घेता आपलं आपलं. आम्ही किती चांगलं काम केलं. काय काम केलं, तेव्हाचे वर्तमानपत्र जर काढले तर तुम्ही होते कुठे, रोज बातम्या गेले कुठे सापडतच नाही. सगळे घरात होते की नाही. मी मार्च पासून मी सांगतो महिन्याचे 27 दिवस, 3 दिवस घरी असेल नसेल, मी 27 दिवस बाहेर फिरलो. मी मुंबईमध्ये जाऊन बसतो, मी नाशिकमध्ये गेलो, मी मालेगावमध्ये गेलो, मी पुण्यात गेलो, जळगावला कोरोना सेंटर सुरू केलं. मुफ्त फुकट सरकारचा 1 रुपया न घेता 500 लोकांचं कोरोना सेंटर पण राजोरी कॉलेजमध्ये सुरू केलं. अतिशय 5 स्टार कॉलेज, त्याचं हॉस्टेल, आणि तिथे आपण ते सुरू केलं. 1 रुपया सरकारकडून जेवणाचा घेतला नाही, गोळ्या औषधाचा घेतला नाही, डॉक्टरांचा घेतला नाही, नाश्ता पाण्याचा घेतला नाही. कोणी केलंय, पण आपल्याला विचारता कुठे गेलते, अरे मग तुम्ही कुठे होते, टाकू का वर्तमानपत्र आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं. GM फाउंडेशन मध्ये 10 माणसं आपले 15 अँब्युलन्स आपल्या पळत आहेत. तुमचं खरं दाखवा, तुमचं काहीच नाही. आपल्या कार्यकर्त्यांनी केवढं काम केलं. तुमच्या तालुक्यामध्ये सगळे आपले प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहेत, अमोल सगळेच आहे, मधुभाऊ आहेत, सगळे या ठिकाणी आहेत, जुने कार्यकर्ते नेते बसलेले आहेत. आपण काय केलं तुम्हाला कल्पना आहे. आणि मग नुसत्या गर्जना करायच्या वगैरे करायच्या हे तो चालणार नाही. पण आता वेळ बदललेली आहे. ठीक आहे, तुम्ही 5-50 निवडून आले, कशाने सगळ्यांना माहित आहे. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपत सोसला, आमचा घात केला. तुम्ही तिकडे गेले, सोनियाजींची शपथ घेऊन तुम्ही आता 1 राहायची शपथ घेतली. मला आश्चर्य वाटलं. त्या हॉटेलमध्ये पहिल्या दिवशी सगळे एकत्र झाले, खा सोनिया मातेची शपथ. हा आमचे सगळे शिवसेनेचे आमदार सुद्धा, हो सोनिया गांधीजींची शपथ आम्ही दगा करणार नाही. अरे कुठे चालली शिवसेना, सोनिया गांधीची शपथ कुठे, बाळासाहेबांची शिवसेना कुठे, ही शिवसेना काय चाललंय. राम मंदिराच्या प्रश्नाला त्याला 370 काय झालं त्याच्यात. पुढच्या वेळेला उभे राहिला तर तुमचे 25-20 लोक निवडून येणार नाही. तुमची वोट बँक तर राहिलेली नाही. तुम्ही काय बोलताय, काय करताय, हे सगळं तुमच्या कृती काय लोकांना दिसतंय. परवा कुठे त्या बोरात ओबामा त्यांनी त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये पुस्तक लिहिलं, त्यात दिलं की राजीव गांधी हे इनमॅच्युअर आहेत, राहुल गांधी इनमॅच्युअर आहेत, पोरकटपणा आहे, त्यांना काही सिरियसनेस कळत नाही. काँग्रेसमध्ये काही बोलत नाही. पण आमचे संजय राऊत त्याला काय करायचं इकडे तोड झाल्याची काँग्रेसमध्ये. तुझं पाहिलं, तुम्ही कशाला चपलुसी करतात. काँग्रेसवाले बोलतील ना, पण मी कसा तुमच्या बरोबर आहे, मी कसं तुमच्या बरोबर करतो. आम्हाला सरकार चालवायचं आहे म्हणून हे पाहतो सगळ्यात पहिले. तिकडून बातमी आली तर लगेच माहिती सुरू. तिथं ओबामा कसा चुकीचा आहे, कसा बोगस आहे, त्याला काय अधिकार आहे राहुल गांधीवर बोलायचे. काँग्रेसवाले बोलतील ना, पण नाही. आमच्याकडे स्पर्धा आहे की आता काँग्रेस कशी चांगली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस कशी चांगली आहे, हे सांगण्याची स्पर्धा आमच्यामध्ये लागलेली आहे, शिवसेनेत लागलेली आहे. मला वाटतं मित्र दुर्दैव आहे. ठीक आहे, थोडे दिवस असतात, दिवस निघून जातात, वेळ सगळ्यांची येत असते. सगळ्यांना पुढे भविष्यकाळामध्ये दिसेल तुमचे खासदार कसे झालेत, आमदार कसे निवडून आलेत, हे आता पुढे भविष्यामध्ये दिसेल. मी आता त्याच्याबद्दल काही वाचना करणार नाही. पण तो मित्र, देशामध्ये आज जे मोदींच्या नेतृत्वाखाली काम चाललेलं आहे त्याच्याबद्दल तर जगभरात कौतुक होत आहे. कोरोनावर आपण कशी मात केली, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी हाताळल्यात. आज देशामध्ये पाकिस्तान असेल, चायना असेल, त्या संदर्भामध्ये आमचं सैन्य कसं लढतंय, कसं चोख उत्तर देतंय. मित्र, तो वेळ थोडा तर फार त्याला अवकाश नाही आहे. मी तुम्हाला सांगेल, या जगाच्या पाठीवर हा भारत, हा हिंदुस्थान, हा सगळ्यात महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, आज ज्या पद्धतीने या ठिकाणी अमेरिका आपल्या सोबत उभं राहिलेला आहे, त्याला तोडीस तोड त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम आपण या ठिकाणी करतो. चायनाला जे ठोक उत्तर आपण देतो. शत्रू राष्ट्र आपलं पाकिस्तान आहे, ज्या पद्धतीने आपण त्यांना तर सोडकी पुढं करतो.
पूर्वीसारखं तर राहिलेलं नाही. आमच्या देशात या 50-100 मारा चालले जा, आम्ही रडत रडत पाकिस्तानकडे जा, युरोकडे जा, हात जोडा की भाऊ पाय कसे मारताय, हे कशामध्ये गोळ्या घालताय. आपण बघितलं ना 26/11चं प्रकरण, किती 300-400-500 लोक आमचे मारून चालले गेले. पण आमचे मनमोहन सिंग फक्त असे करून देखो देखो भाऊ कैसे मारा हमको, कैसे मारा हमको, कैसे मारा. आता कोणीच तोड आहे. पुलवामा मध्ये त्या ठिकाणी आमची बस उडवली, आम्ही पाकिस्तानच्या हद्दीत घुसून किती मारलेत. सगळे नदीचे सगळे अतिरेक्यांचे स्थळ नष्ट केले, उद्ध्वस्त केलेत. आता ईट का जवाब पत्थर से, ईट का जवाब पत्थर से. 370 सारखं कलम की आम्हाला स्वप्न वाटत होतं की देशामध्ये होऊ शकत नाही, काश्मीर आंदोलन होईल कसा. अनेक वर्ष आम्ही आंदोलन केले. याचे सगळे कार्यकर्ते बसले ज्येष्ठ दोडाला आले, दिल्लीला आले, श्रीनगरला आले झेंडा लावायला. पण आम्हाला तरी काही करता येत नव्हतं. सरकार आपलं आलं, स्पष्ट बहुमत आपलं आलं. काय झालं? बोलता बोलता 370 कलम गेलं. सगळे म्हणे जगभर अराजकता होईल, देशभरामध्ये पुन्हा या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगल्या होतील, रक्तपात होईल. काय झालं? एक दगड तरी फेकला गेला. 370 झालं. एक दगड, याला म्हणतात पंतप्रधान, याला म्हणतात सरकार मित्र. आज काश्मीर आपला बाधित राहिला. आता सगळ्या अतिरेकाचे लाड संपले. परवा निर्णय झाला 15 दिवसापूर्वी. आता तुम्हाला कोणाला पाहिजे असेल शांतीलाल भाऊ, तुम्ही तिकडे हॉटेल बांधू शकता, बंगला बांधू शकता काश्मीरमध्ये. आणि त्याचा आम्हाला तिथे 1 इंच जागा घेण्याचा अधिकार नव्हता मित्र. आता ते खऱ्या अर्थाने आमचं झालं आहे, आमच्या हिंदुस्थानात चांगलं झालेलं आहे. अजून काय पाहिजे आपल्याला? राम मंदिर सारखा इतका महत्वाचा विषय होता की तो आपल्याला असं वाटतं सुटणारच नाही. कसा सुटेल? हा निर्णय झाला तर देशामध्ये किती अराजकता होईल. सगळे हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित झाले. निर्णय झाल्यावर सगळ्यांनी सांगितलं की ठीक आहे, कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. एक सुद्धा दगड फेकला गेला नाही, एक सुद्धा कोणी डोकं फोडलं नाही, एक सुद्धा गोळी चालवायला लागली पोलिसांना. झालं पुढे काही? सगळ्यांनी स्वागत केलं. एवढा मोठा प्रश्न आपला संपला. 3 तलाकचा कायदा. मोदींचं स्वप्न होतं की आमच्या मुस्लिम भगिनी आहेत, किती अन्याय त्यांच्यावर. एक माणूस 1 लग्न करतो, 2 करतो, 3 करतो, 4 करतो. पहिली येतो वर्षभर, दुसऱ्या की 2 वर्षाला 3 वर्षाला पोर की जातो तुझ्या घरी. आपण विचार करा, आपली बहीण आहे, आपली मुलगी आहे, आपण तिला लग्न करून दिलं, वर्षभराला घरी पाठवून दिली, 2 वर्षात 2 पोरांना घरी पाठवून दिली, तर काय करायचं तिचं? तिने खायचं काय, प्यायचं काय, पोरांना वागवायचं कसं? मोठा प्रश्न होता. मोठी असुरक्षित तर आपण गणितच्या बाबतीमध्ये मनामध्ये होती. पण आज तो कायदा आपण केला. फक्त काही दात्यांच्या लोकांनी विरोध केला, पण मुस्लिम भगिनींनी त्याचं एवढं स्वागत केलं की उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी स्पष्ट बहुमत आपल्या त्या ठिकाणी दिलं लोकांनी मतदान. हे त्यांच्या हिताचा निर्णय होता. अनेक निर्णय असे. नागरिकत्वाचा कायदा आपण या ठिकाणी केला. जे अनेक आपले बांधव होते, जे बांगलादेशातून इकडे, पाकिस्तानातून आलेले होते, अफगाणिस्तानातून आले होते, त्यांना नागरिकत्व आपण त्या ठिकाणी दिलं. आणि ते आपल्या देशातले, तिकडे त्यांचा छळ होतोय आणि म्हणून तो कायदा आपण केला. असे एकदा अनेक कायदे जे सगळ्यात मोठे डिस्प्युटेड कायदे होते ते पंतप्रधानांनी या ठिकाणी केले, आपल्या सरकारने इथे केले. आणि ते का झाले? तर त्या ठिकाणी आपलं स्पष्ट बहुमत होतं. आपण भरभरून मतदान त्यांना दिलं, म्हणून मित्र शक्य होतं. म्हणून आम्ही 2 वरून आता 500च्या वर गेलो. लोकसभा, विधानसभा, आपल्या राज्यसभा मिळून 500च्या वर. एक स्वप्नासारखंच आहे. परंतु आज ज्या पद्धतीने मोदीजी काम करतायत, ते निर्णय घेत आहेत, ज्यांचं मंत्रिमंडळ काम करतंय देशातलं, केंद्रातलं, मित्र त्याला तोडच नाही, तोडच नाही. बघता बघता हा देश अतिशय म्हणजे अत्युच्च शिखरावर जाऊन पोहोचेल या बाबतीमध्ये आता कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. अटल बिहारी सारखं नेतृत्व आम्हाला होतं, वक्तृत्व होतं, कर्तृत्व होतं. त्यावेळेला लोक आम्हाला हसायचे, अटलजी आहे म्हणून तुमचं ठीक आहे, अटलजी गेले की तुमचं काय म्हणत होते की नाही? अटलजी नंतर तुमच्याकडे कोणीच माणूस नाही म्हणायचे. पण मित्र, हा पक्ष काही व्यक्तीवर चालणारा पक्ष नाही. इथे गांधी घराणा संपलं की काँग्रेस संपली. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार नाहीये, कल्पना करा बरं, कुठे राहिली काँग्रेस? राष्ट्रवादी आहे. शिवसेना, ठाकरे नाही आहेत, कुठे राहिली? आणि असली तर मग तुझ्या पोऱ्या, मग तुझ्या पोऱ्या, मग तुझ्या पोऱ्या, मग तुझ्या पोऱ्या. पवाराच्या वेळी पवार आला तरच, पण शरद पवार गेलं तर ते शक्य दिसत नाही. म्हणजे आज नागपूर प्रत्येकाला वयाच्या मर्यादा आहे, प्रत्येकाला आहे. अटलजींना होत्या 90 झाले, 95 झाले, किती वर्ष काम करू शकत नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी त्यांना म्हटलं आम्ही अध्यक्ष होत नाही, हे मारामार करतात सगळ्यांमध्ये, परत मिटिंग नंतर मग तुम्ही प्रभारी चला सोनिया गांधी, परत काँग्रेस सुरू आपली आहे की नाही. पण आपला पक्ष तसा नाही. या ठिकाणी आणि सांगितलं की हा विचारावर चालणारा पक्ष आहे, हा व्यक्तीवर चालणारा पक्ष नाही आहे.
अटल बिहारी वाजपेयी तर आपण असं नाही म्हटलं कुठेतरी वाजपेयी नव्हता म्हणून सोडा हो म्हणजे लोक मतदान करतील आपल्याला, असं झालं का? असं नाही होत. त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते, कोणी फडणवीस पाहत लोक आपण दुसरा कोण करायचा म्हणून नाही, कोणी दुसरा येईल तिसरा येईल. एवढ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री झाले तरी त्याचे वारस झाले का कोणी तिथे? नाहीये. आपल्याकडे पद्धतच नाहीये. आपला पक्ष हा विचारावर चालणारा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, संघाच्या घोषित झालेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि म्हणून आपल्या पक्षामध्ये या पक्षांमध्ये फरक आहे. तिथे कोणाला जर वाटायला लागलं की माझ्यामुळेच काही नाही, तसं नाही आपल्याकडे आहे का. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आज गिरीश महाजन गेला आमदार मधून तर काय भाजप केली का? तिथे भाजपचाच म्हणून निवडून येईल का? तिथला बेस भाजपचा आहे, तिथला कार्यकर्ता भाजपचा आहे, तिथला विचार तिथे तो रुजलेला आहे, भाजपचा रुजलेला आहे. त्यामुळे असं कोणाला समजायची गरजच नाही. ते मी गेलो म्हणजे पहा असं समजलं काही संपणार नाही, असं नाहीये. आम्ही तुम्हाला असाच मुख्यमंत्री सांगेल. उमा भारती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होत्या, 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या डोक्यात असा विचार आला, पुढच्याला दुसऱ्यांना दिलं, त्या पक्ष सोडून गेले निवडणुकीच्या काळात. काय नाही झिरो. कल्याण सिंग उत्तर प्रदेश देशातलं सगळ्यात मोठं राज्य होतं, ते गेले सोडून आपल्याला. 5 वर्षाला परत आले, मला चुकलं, मला फक्त कार्यकर्ता म्हणून ठेवा. आले की नाही परत? येदुरप्पा कर्नाटकमध्ये आले की नाही परत? वाघेला गुजरातमध्ये, त्यांना वाटतं माझ्यामुळेच आहे का? काही नाही झिरो. जे काही म्हणून तुम्ही आला. केशुभाई पटेल किती मुख्यमंत्री सांगू तुम्हाला, ते मुख्यमंत्री होते. बाकी असे शोभे गोबे कोणी नव्हते, मुख्यमंत्री होते. कार्यकर्ते होते का कुठे खासदार होते का कुठे आमदार होते का कुठे मंत्री होते, असे नव्हते, मुख्यमंत्री राहिले होते. पण ते गेले, त्यांना परत यावं लागलं माफी मागून किंवा आम्ही आलो म्हणून. त्यामुळे हा पक्ष हा विचारावर चाललेला पक्ष येतो. त्याला काही बेस आहे, याला काही आधार आहे, एक वेगळी विचारधारा आहे. इथे कुटुंबावर चालणारा पक्ष नाही. मी गेला की हा तो पाहिजे, तो माझ्याकडे, तो पाहिजे, तो पाहिजे, हा पाहिजे, सगळ्या खुर्च्या माझ्याकडे पाहिजे, असं नाही आहे. इथे नाही झालं तर मग अन्याय झाला तर मग कसं काय अन्याय. म्हणून मला वाटतं की सगळी जी फळी बसलेली, तरुण फळी आहे, नवीन फळी आहे, इथे एकामागे तयार होत असतात लोक. इथे एकामागे लोक तयार होत असतात, असं नाहीये. उद्या गिरीश पाटेकरचं गिरीश माझी पोरगी आमदार होणार आहे का? मी सांगितलं आधी माझ्या घरातलं कोणीच राजकारणामध्ये येणार नाही. माझी बायको माझ्या आधीपासून तिथे नगराध्यक्ष आहे. म्हणजे मी 93 मध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच झालो. 91-92 मध्ये जिल्हा परिषद निवडणूक झाली होती. त्यावेळेला साधना माधव तिथे पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाली. तरी कंटिन्यू 6-7 वेळा ती निवडून येते. नंतर नगरपालिका झाली, 3-4 वेळा 3 नगराध्यक्ष होते. त्याचा एक लोक म्हणतात तुम्हीच पाहिजे. 1-2दा मध्ये प्रयत्न करून पाहिला, नाही जमलं, नाही गणित जमत परत. मुस्लिम सदस्य त्या ठिकाणी 35% मुस्लिम मतदार आहेत. आज 8चे 8 सदस्य मुस्लिम समाजाचे भाजपच्या तिकडेवर दामल्याला निवडून येतात. 28-28 हे रेकॉर्ड आहे. 28-28 सगळे आपले. पण लोकांना तसं काम करावं लागतं, प्रेम द्यावं लागतं, सुखादुखात भागीदार व्हावं लागतं. माझ्यासारख्या मी तुम्हाला नेहमी सांगतो, छोटासा कार्यकर्ता लोक म्हणतात समाजावर लोक जातात, लोक म्हणतात पैशावर जातात. ईश्वरलाल जैन सारखा एवढा मोठा राजा हत्तीवर साखर वाटे तिकीट भेटलं की दोघी टायमाला. इच्छा माग आपल्याकडे छोटं गोळवी नाही एवढं. हत्तीवर साखर वाटायचे. 4-5 लाख रुपये तुम्ही सगळे साक्षीदार आहात. 4-5 लाख रुपये जमा केले. पहिल्यांदा कसे तरी तिथे उभा राहिलो, पहिल्यांदा निवडून आलो. 7 दिवस रस्त्यावर बसलो, टपरीवर बसलो, बाकावर बसलो, हातगाडीवर बसलो, लोकांच्या सगळ्यात बसलो. सगळे मला म्हणजे आमदार ईश्वरलाल जैन त्यावेळेला म्हणायचे की हाला काय टपरी शाळा आमदार आहे, पुढच्या वेळेमध्ये पाडतो म्हटलं, पाडून टाक. त्यामुळे त्याचे 4 पट पैसे म्हटलं 10 पटला झालं. पण लोकांना वाटलं की असंच पाहिजे, टपरीवर बसणारा पाहिजे, रोडकडे बसून सह्या करणारा पाहिजे, गाडीच्या बोर्डवर पत्र लिहिणारा पाहिजे. झालं. 1दा झालं, 2दा झालं, 3दा झालं, 4दा झालं, 5दा झालं, 6दा झालं. कुठे काय आपलं लीड वाढतच चाललेलं आहे. आपला निसट्टा परवा आहे का की 1050 मतं निवडून आला? आपल्याला निवडून देतात, कष्ट करावे लागते. नुसतं बोलून समाजाच्या आधारावर माणूस निवडून येऊ शकत नाही. काम करावं लागतं, कष्ट करावे लागतात. कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये एकरूप व्हावं लागतं. त्याच्यासाठी रात्रदिवस मेहनत करावी लागते. हे सोपं नाहीये, त्याचं सोपं नाहीये मित्र. आणि म्हणून मला वाटतं कोणी काही वल्गना केल्या, काही म्हटलं तर हा शेवटी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. यासाठी निवडून जायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. दादा बरोबर इतके शिवाय देतात मला, इतके लहान शिवाय देतात म्हटलं द्या दादा, आम्ही लहान म्हणून द्या आम्हाला काय इतक्या शिवाय अंगणाटीचा स्टवेच्या वेळेला व्यासपीठावर उरवून द्या काय द्या होतं काय तुमचं काय तुमच्याकडून असेल तेवढ्या शिव्या मध्ये वा. लोक त्याला निवडून शिव्या देऊन घाण बोलून लोक निवडून देतात का? असं नाही होत. त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्या मेहनत करावी, 5 वर्षापूर्वी समाजात राहावं लागेल. सगळे समाज, आता मुस्लिम समाजात कुठे झालं का की 100% समाज तिकीटावर निवडून येतात म्हणून हे महाराष्ट्रात दाखवा तुम्ही मला. सगळे मुस्लिम समाजात ते लोक काय मतदान करतात. तर मित्र आपण त्यांच्या सगळ्या सुखदुःखामध्ये सामील झालं पाहिजे, हात दिला पाहिजे आणि आवाज दिला पाहिजे. कार्यालय आपण आज काढलेलं आहे. कार्यालयाचं महत्व खूप अनन्यसाधारण आहे, खूप मोठं आहे. आज कार्यकर्ता तालुक्यावर येतो, एवढ्या गावामधून इकडे तिकडे भटकतो, त्याला कोणी सापडत नाही. काय करू काय नाही, मला हे का म्हटलं मला टँकीवाला आवाज ऐकत नाही, पंचायत समितीत मला पुढे ऐकून घेत नाही, तहसील कचेरीमध्ये मला अर्ज घेत नाही, पोलीस स्टेशनमध्ये माझी तक्रार घेतली जात नाही. तरी पुढे जावा, तो आपला माणूस आहे, भाजपचा माणूस आहे. समोरच्याकडे गेला की तो भेटली ना तिकडे नाही कुठंच होता. बरोबर आहे की नाही? हे सगळ्या ठिकाणीच आहे. इथे असं नाही म्हणतो, सगळ्या ठिकाणीच आहे. पण त्याला न्याय कोण देईल, त्याचं म्हणणं कोण ऐकून घेईल, त्याचं सांगितलं कोण देईल, त्याला पत्र कोण करून देईल, त्याला योग्य मार्ग कोण दाखवेल, कोणत्या चॅनलवरून जायचं, पगार करायचा आहे, कुठून जायचं आहे, बँकेत खातं उघडायचं आहे, कसं करायचं आहे, हे सगळं सांगण्यासाठी कार्यालय आवश्यक आहे. कार्यालय आवश्यक आहे. आणि म्हणून आपण निर्णय घेतला की प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यालय, अद्ययावत कार्यालय, कॉम्प्युटराइज कार्यालय हे असलंच पाहिजे, असलंच पाहिजे. आणि म्हणून आज आपण तिची सुरुवात तर म्हणजे आम्ही त्या आमदारांना सांगितलं, पण आमदार व्हायच्या आधीच आम्हाला भाऊनी या ठिकाणी सुरुवात करून टाकली. आणि ज्या ज्या ठिकाणी आपले आमदार आहेत, खासदार त्यांना सांगितलं अद्ययावत करायला आपल्या ठिकाणी हेडक्वार्टरला पाहिजे. पण इथे मला आता सगळ्यात चांगलं करायला तर तुम्हीच काढून टाकलेलं आहे. आता मलाही प्रश्न पडला, मी फर्निचरचं काम मला सुरू करायला उद्या परवा, माझं कार्यालय छोटं आहे, मला जरा बऱ्यापैकी जागा घ्यावी लागेल. आणि म्हणून कार्यालयाचं महत्व हे मित्र अनन्यसाधारण आहे, खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या यशामध्ये 50% महत्व आहे ना, त्याचा प्रमुख अंग आहे ना, ते कार्यालय आहे. हा बाहेरून येणारा माणूस आपल्या घरात आला पाहिजे, त्याने आपली व्यथा मांडली पाहिजे, तिथून आपण फॉलोअप केला पाहिजे, समजा अधिकाऱ्याला फोन केला पाहिजे, त्याचं काम मार्गी लावून दिलं पाहिजे. तेव्हा त्याला वाटतं नाही हो खरंच माझ्याकडे लोक काम करत आहेत. या कार्यातून मला बाबूजी मतदान एवढे कोटी वाटेल, 10 वाटेल, 20 कोटी वाटेल, आपण 4 लाख इलेक्शन करतो, 10 कोटी वाटतात. वाटा हो काय लोक वाट किती व्यान मग खाऊन घेतो, तू कोणी 5 वर्ष द्या आमच्या खाऊन घेतो. कारण या ठिकाणी सुरू केलं, त्याची सुरुवात या ठिकाणी केली. पुढच्या भविष्य काळामध्ये जसं आधी सांगितलं, मामांनी कोणी सांगितलं इथे की प्रत्येकाने गावामध्ये आलं नाही. इथे मी काही रोज येऊन बसताना गर्दी करा असं म्हणणार नाही, पण आपण आलो तालुक्याच्या ठिकाणी एक चक्कर मारायचा, काय चाललंय काय नाही, माझ्या गावातलं हे काम आहे ते काम आहे, माझ्या गावातून कोणी तक्रार झाल्या का, त्याला जाऊन भेटायचं. ते बघितलं मी काय असं केलं, तुझं असं चाललंय, तुझ्या अशा भरलेले असा फॉलोअप चाललेला आहे. त्याबद्दल त्याला सांगितलं वाटतं की आपल्या गावात तसं निवडावं आपल्याकडे, तर तेवढंच बरं वाटतं. तो पक्का आपला मतदार होतो. आणि म्हणून मला वाटतं की इथे एक नाही, लोकांनी वाटेल मग तेवढं दुरामध्ये चाललेलं आहे काम सुरू राहील, पण आपल्या आल्यामुळे त्या कार्यालयाला एक महत्त्व प्राप्त होईल. आणि म्हणून मला वाटतं की पुढच्या सगळ्या निवडणुका आपल्याला जिंकायची, नुसती आमदारकी नाही तर त्यासाठी संघटन मजबूत असलं पाहिजे. संघटन मजबूत करत असेल तर कार्यालय चांगलं असलं पाहिजे, अद्यावत असलं पाहिजे, त्या माध्यमातून लोकांची कामं झाली पाहिजे. आणि त्यासाठी एक औचित्य साधून आज आपण एक चांगल्या कार्यालयाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे, आपल्या तालुक्यात कार्यालयाची सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला या प्रसंगी मनापासून शुभेच्छा देतो. अमोल भाऊंच्या वाढदिवसाचं निमित्त आपण या ठिकाणी साधलेलं आहे. आता तुमचं वय किती आहे ती मला कल्पना नाही, 42 आहे, पण उशीर झाला तर तुम्हाला आमदार करायला खरं म्हणजे. मी 39व्या वर्षी झालो होतो, पण थोडा वेळ झालेला आहे. पण निश्चित उशिरा धावणाऱ्या गाड्या वेळ भरून काढतील. नंबर 1चा असल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री माझ्या मनामध्ये. आणि म्हणून या निमित्ताने पुन्हा आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.